नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तलाठी भरती 2026ची जाहिरात प्रसिद्ध झालेला आहे. सर्वांना माहीतच आहे, इतर पदांसह 3088 जागाची ही सुवर्ण संधी आहे. एकूणच पात्रता काय असणार आहे, वयमर्यादा, अभ्यासक्रम, पगार आणि तुमची निवड कशी होणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता विद्यार्थ्यांसाठी तलाठी भरती 2026ची जाहिरात कशा पद्धतीने प्रसिद्ध झालेला आहे व MPSCचे फॉर्म कशा पद्धतीने सुरू झालेले आहेत व किती जागा या ठिकाणी आहेत तेच या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुमच्या समोर ही अपडेट आहे. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिनांक 22 जुलै 2026. खरं तर 22 तारखेलाच या ठिकाणी हे शुद्धीपत्रक आलेलं आहे, परंतु व्हिडिओ बनवण्यासाठी थोडासा वेळ लागलेला आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026, जाहिरात क्रमांक 017/2026, दिनांक 25 जून 2026. बघा अपडेट काय सांगतोय. आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 2619 रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 25 जून 2026 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून आयोगाच्या दिनांक 16 जुलै 2026 रोजीच्या या शुद्धीपत्रकानुसार प्रस्तुत परीक्षा दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी प्रचलित पद्धतीने म्हणजे ऑफलाईन OMR आधारित घेण्यात येणार आहे. तसेच सदर शुद्धीपत्रकान्वये जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास दिनांक 31 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा संदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक पाहू शकता. एकूणच या 5 मे 2026 अनुसार महाराष्ट्र गट क सेवेसाठी आयोगाकडे मागणी पत्रे हे प्राप्त होत आहेत. त्यामुळे प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजनेमध्ये नमूद सवर्गाव्यतिरिक्त समान अर्हता असणाऱ्या या नवीन सवर्गाचा महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा व तसेच 2026 मध्ये समावेश करण्यात येणार असून प्राप्त मागणी पत्राचा संक्षिप्त तपशील हे खालीलप्रमाणे आहे. विभाग, पदनाम, एकूण पदे, आवश्यक अर्हता आणि जाहिरातीमध्ये नमूद वयोमर्यादा गणण्याचा दिनांक तुम्ही पाहू शकता. पहिला आहे महसूल व वन विभाग. ग्राम महसूल अधिकारी, तलाठी गट क विविध नियुक्त प्राधिकारी. एकूण पदे याच्यामध्ये 1539 पदे आहेत. संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी चालणार आहे व तसेच सेवा प्रवेश नियमानुसार अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक म्हणजे दिनांक 5 ऑगस्ट 2026. त्यानंतर दुसरा आहे राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई. वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक अभिलेखापाल गट क आणि एकूण पदे 11 आहेत आणि त्याच्यामध्ये सहाय्यक अधीक्षक गट क याच्यासाठी देखील 11 पदे आहेत. याच्यासाठी अर्हता, शैक्षणिक अर्हता म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवी. जाहिरातीनुसार दिनांक 1 ऑक्टोबर 2026 किंवा अगोदर शासन सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिल राहील. त्यानंतर पुढचा विभाग आहे कृषी व पदुम विभाग. सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक गट क 254 पदे आहेत. मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी म्हणजे BFSC धारण करणे आवश्यक आहे. जाहिरातीनुसार दिनांक 1 ऑक्टोबर 2026. त्यानंतर नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय. त्याच्यामध्ये अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि आदिवासी विकास विभाग याच्या संदर्भात लिपिक टंकलेखन विविध नियुक्ती प्राधिकारी. एकूण जागा 230, 155 आणि 69 आदिवासी विकास विभागासाठी आहेत आणि याची अर्हता शैक्षणिक कोणत्याही शाखेतील पदवी जाहिरातीमध्ये लिपिक टंकलेखन पदाकरिता नमूद केल्यानुसार टंकलेखन अर्हता आवश्यक आहे. त्यानंतर जाहिरातीनुसार दिनांक 1 ऑक्टोबर 2026. त्यानंतर शेवटचा आहे महसूल व वन विभाग. लिपिक व टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग.
339 पदे आहेत. पाहू शकता एकूणच अशा पद्धतीने 3088 जागांची ही मोठी पदभरती आहे. उपरोक्त तक्त्यातील स वर्गाचा सामाजिक व समांतर आरक्षण निहाय पदांचा तपशील तसेच शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणी पत्राद्वारे प्राप्त नवीन स वर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धीपत्राकडे करण्यात येईल. सदर बाब या ठिकाणी विचारात घेऊन उमेदवारांनी पाहू शकता एकूणच अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे तलाठी भरती 2026 ची मोठी ॲड आहे. जाहिरात देखील प्रसिद्ध झालेला आहे. MPSCचे फॉर्म खऱ्या अर्थाने सुटलेले आहेत. आणखीन इतर पदांसह एकूणच तब्बल राज्यामध्ये 3088 जागांची ही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त तमाम महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि असेच नाविन्यपूर्ण महत्त्वपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.